दोन विभागाच्या भानगडीत विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान। बस सेवा बंद असल्याने आंदोलनाचा इशारा। मागील जवळपास 2 महिन्यांपासून राळेगाव आगाराची राळेगाव डोंगरखर्डा झाडकिनी किनवट मार्गावरील बस सेवा बंद असल्याने परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। एसटी विभाग आणि रस्ते बांधकाम विभागाच्या वादात विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा ते किनवट रस्त्याचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मागील 8-9 महिन्यांपासून रुंदीकरणाचे काम सुरू आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना 1.5 ते 2 मीटर साईड पट्ट्यांचे खोदकाम करण्यात आले, मात्र अनेक ठिकाणी मुरुम अथवा खडी मिश्रित मातीऐवजी काळी माती टाकण्यात आल्याने तसेच रोलरने योग्य प्रकारे दबाई न झाल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण झाले। पावसाळ्यात वाहन घसरण्याची शक्यता असल्याने एसटी प्रशासनाने बस सेवा बंद केल्याचे सांगितले आहे। दरम्यान महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यवतमाळ प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांच्या उपअभियंत्यांनी 13 जुलै 2026 रोजी राळेगाव आगार व्यवस्थापकांना पत्र देऊन डोंगरखर्डा किनवट रस्ता बस वाहतुकीस योग्य असल्याचे स्पष्ट केले असून बस सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे। तरीही सेवा सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये संताप आहे। बस सेवा तातडीने सुरू करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। 15 दिवसात बस सेवा सुरू न झाल्यास डोंगरखर्डा बस स्थानकावर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। मारेगाव वार्ता जावेद शेख, कळंब, यवतमाळ। आमच्या गावातील जे बस वाहतूक होती ती बंद आहे। सरकारचं म्हणणं असं आहे की रस्त्याचं काम चालू आहे। रस्त्याचं काम चालू आहे की नाही ते आम्हाला माहिती नाही, पण आम्हाला खूप त्रास होतो येण्या जाण्यासाठी। आम्ही खाजगी गाड्या करून येणं जाणं करत होतो। रोज आम्हाला 40 रुपये खर्च पडतो, कधी कधी आमच्याकडे पैसे राहत नाही। तर आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला बस चालू करून द्या, नाहीतर आम्ही डोंगरखड्ड्याच्या बस स्टॉपवर चक्काजाम आंदोलन करू। आमची विनंती एवढी आहे की आम्हाला बस चालू करून द्या, आम्हाला खूप त्रास होतो येण्या जाण्यासाठी। कुठून तुम्ही अपडाऊन करता? झाडकिनी ते राळेगाव। काही विद्यार्थी इथं किनवटचे बी आलेले आहेत। किनवट, डोंगरखर्डा, झाडकिनी खूप सारे विद्यार्थी आहे ज्यांना खूप त्रास होतो। आमचे पैसे पण खूप जाते। आमचं फक्त एवढं म्हणणं आहे की आम्हाला बस चालू करून द्या। डोंगरखड्डा झाडकिनी इथून बस बंद असल्यामुळे मुलांना त्रास होत आहे। किती दिवसापासून बस बंद आहे? 2 ते 2.5 महिन्यापासून बंद आहे आणि आम्ही 2-3 वेळा डेपोमध्ये जाऊन त्यांना म्हटलं, पण ते म्हणत आहे का रोडचं काम व्यवस्थित नाही आहे, आम्ही आणू शकत नाही। परंतु आता पूर्ण काम क्लिअर झालेलं आहे। आम्ही 2 वेळा निवेदन दिलेलं आहे, तरी पण बस चालू करत नाही आहे। जर या 2-4 दिवसात जर बस चालू झाली नाही तर आम्ही डोंगरखड्डा इथे चक्काजाम करू।